नमस्कार मित्रांनो, 26 नोव्हेंबर ह्या संविधान दिवसाच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर हा दिवस अतिशय मोठा सण म्हणून साजरा व्हायला हवा, परंतु लोकशाहीबद्दल आपल्या देशामध्ये पुरेशी जागरूकता नसल्यामुळे लोकांना ह्या दिवसाचे महत्त्व माहिती नाही किंवा संविधानाने लोकांना काय काय अधिकार हक्क दिले आहेत हेच लोकांना माहीत नाही. म्हणून एक सज्ञान नागरिक म्हणून आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे की संविधानाबद्दल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागरूकता निर्माण करण्याचे काम आपण हाती घेतले पाहिजे आणि त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये टाका, जेणेकरून संविधानाने आपल्याला काय हक्क आणि अधिकार दिले आहेत याची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. संविधानाने आम्हाला काय दिले असे प्रश्न करणारे अनेक लोक आहेत जे संविधानाचा फायदा घेतात, परंतु त्यांना माहित नाही की हे अधिकार आणि हक्क त्यांना कुणामुळे मिळाले. तर जे बेसिक जे मूलभूत हक्क आहे त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत. तर भारतीय नागरिकांना संविधानाने काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो. तर हे प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी हे मूलभूत अधिकार आवश्यक आहे, त्यामुळे प्रत्येकाला ते देण्यात आलेले आहे. तर ते कलम 12 ते 35 अंतर्गत प्रदान केले गेले आहेत. आधी हे 7 प्रकारचे होते, 7 प्रकारचे मूलभूत अधिकार होते, परंतु जी 44वी घटना दुरुस्ती झाली 1978ला, त्याच्या अंतर्गत जो मालमत्तेचा अधिकार होता, राईट टू प्रॉपर्टी, हा रद्द करण्यात आला. म्हणजे तो मूलभूत अधिकारापासून काढून टाकण्यात आला आणि मग आता मूलभूत अधिकार जे आहेत ते फक्त 6 प्रकारचे आहेत. तर आता एक एक करून आपण ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे जो समानतेचा अधिकार, तर राईट टू इक्वॅलिटी. कलम 14 ते 18 यामध्ये हे समानतेचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कलम 14 काय सांगते, तर प्रत्येक नागरिक हा कायद्यासमोर समान आहे आणि भारतातील कुठल्याही धर्म, जात किंवा वंशाचा नागरिक असेल त्याचे कायद्याद्वारे समान संरक्षण दिले जाते. त्याला कायद्याद्वारे जो नियम प्रत्येकाला लागू आहे तो समान असेल. कलम 15 मध्ये काय सांगितलंय की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करता येणार नाही. हे अतिशय महत्वाचं कलम आहे. म्हणजे जो धार्मिक भेदभाव केला जायचा पूर्वी, त्याला कलम 15 अंतर्गत मनाई करण्यात आली आहे. नंतर सार्वजनिक रोजगाराच्या ज्या संधी आहेत, म्हणजे आपण कुठे पण बघतो आता काही जॉब आले तर ते वर्तमानपत्रात डिक्लेअर करावे लागतात. कुठल्याही संस्थेत जरी जॉब असेल तो आपल्याला न्यूजपेपरमध्ये किंवा इतर जाहिरात द्यावी लागते. त्याचं कारणच आहे की कलम 16 म्हणजे रोजगाराच्या बाबतीत प्रत्येकाला समान संधी देण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे. नंतर अस्पृश्यता निर्मूलन, पूर्वी जी अस्पृश्यता पाळली जायची आणि त्याच्याद्वारे लोकांना हीन वर्तणूक देण्यात यायची, त्या गोष्टीला निर्बंध कलम 17 द्वारे देण्यात आला आहे. दुसरा भाग आहे स्वातंत्र्याचा अधिकार. पहिला झाला समानतेचा, दुसरा आहे स्वातंत्र्य. तर कुठल्या कुठल्या गोष्टींचं स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलंय ते आहे कलम 19 ते 22 मध्ये नमूद करण्यात आलंय. त्याला इंग्लिशमध्ये राईट टू फ्रीडम म्हणतात. तर ह्या स्वातंत्र्य संबंधी किती 6 अधिकार देण्यात आले ते कलम 19 मध्ये नमूद करण्यात आले. पहिलं आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे कोणत्या व्यक्तीला भाषण किंवा त्याचे विचार प्रकट करण्याचा अधिकार आहे. नंतर शांततेच्या मार्गाने निशस्त्र मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. नंतर संघटना तयार करायचा अधिकार आहे. भारताच्या कुठल्याही राज्यात, कुठल्याही प्रदेशात मुक्तपणे तुम्ही फिरू पण शकता, त्याला काही मनाई नाहीये. नंतर भारताच्या कुठल्याही भागात तुम्ही स्थायिक होऊ शकता. हे अधिकार ऑलरेडी घटनेने दिलेले. आता जरी लोक काही म्हणत असतील की आम्ही हे कलम काढला आणि इथे अधिकार दिलात, परंतु ऑलरेडी हे घटनेमध्ये अधिकार दिले गेले आहेत. नंतर कोणत्याही व्यवसायाचा सराव तुम्ही करू शकतात किंवा कोणताही व्यापार किंवा व्यवसाय करू शकतात. पूर्वी जे परंपरागत व्यवसाय आहे ते पर्टिक्युलर कास्ट किंवा कॅटेगरीचे लोक करायचे, परंतु आता आपण बघतो की कोणत्या व्यवसायाला कोणीही मनाई करू शकत नाही. नंतर जे कलम 20 आहे, कुणालाही दोषी ठरवता येत नाही, म्हणजे कुणी कुणावर आरोप घेऊ शकत नाही विनाकारण.
नंतर जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, म्हणजे प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण दिलेलं आहे ते कलम 21 प्रमाणे. प्राथमिक शिक्षणाचा हक्क कलम 21 मध्ये देण्यात आला आहे, म्हणजे 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी शिक्षणाचा हक्क हा मूलभूत अधिकारात येतो. हे कोणी आत्ता नाही केलेलं मित्रांनो, हे संविधानामध्ये ऑलरेडी इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. नंतर काही प्रकरणांमध्ये अटक किंवा ताब्यात घेण्यापासून संरक्षण, म्हणजे बळजबरी कुणालाही अटक करता येणार नाही, त्याची कारणे द्यावी लागेल. म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने जर अटक करायची असेल तर त्याची कारणे त्याला द्यावी लागेल. बळजबरी कुणाला ताब्यात घेता येणार नाही कलम 22 प्रमाणे. नंतर आता आहे शोषणाविरुद्धचे अधिकार, म्हणजे जे पूर्वी शोषण व्हायचं खालच्या जातीच्या लोकांचं वरच्या लोकांकडून, जी गुलामीची पद्धत होती, तर त्याबद्दलचे जे अधिकार आहेत ते कलम 23 आणि 24 मध्ये देण्यात आले. त्याला काय इंग्लिशमध्ये म्हणतो आपण राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. तर कलम 23 मध्ये तस्करी आणि जबरदस्ती काम करून घेण्यापासून संरक्षण, म्हणजे कुणाकडून जबरदस्ती काम करून घेऊ शकत नाही. पूर्वी कसे जमीनदार लोक मजुरांना अतिशय हीन वागणूक द्यायचे, तर ह्या कायद्याद्वारे ते सगळे बंद झालं. नंतर कलम 24 काय बाल मजुरीवर बंदी, म्हणजे 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कामावर ठेवता येत नाही, तर कायदेशीर गुन्हा आहे. हे झाले शोषणाविरुद्धचे अधिकार. नंतर आहे धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार कलम 25 ते 28, ज्याला आपण इंग्लिशमध्ये राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन म्हणतो. प्रत्येकाला कुठल्याही धर्माचा प्रचार किंवा प्रसार किंवा सराव करण्यास मनाई नाहीये, त्याचे स्वातंत्र्य कलम 25 द्वारे देण्यात आले आहे. नंतर तुम्ही धार्मिक गोष्टी प्रस्थापित करण्याचे स्वातंत्र्य कलम 26 प्रमाणे पण तुम्हाला आहे. कोणत्याही धर्माच्या संवर्धनासाठी कर भरण्यापासून स्वातंत्र्य, म्हणजे राज्य कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा धार्मिक स्वातंत्र्याच्या संवर्धनासाठी किंवा देखभालीसाठी नागरिकाला कर भरण्यास भाग पाडू शकत नाही, म्हणजे बळजबरी लोकांकडून धार्मिकतेच्या नावाखाली पैसे वसूल करू शकत नाही. अतिशय महत्वाचा कलम आहे 27. नंतर काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जात असेल तर त्याला उपस्थित राहायचं किंवा नाही याचे स्वातंत्र्य पण तुम्हाला कलम 28 द्वारे देण्यात आलेले आहे. हा पण जो कर्मचारी वर्ग यांच्यासाठी अतिशय महत्वाचा कलम आहे. नंतर आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. हे हक्क आहे कलम 29 आणि कलम 30. त्याला इंग्लिशमध्ये आपण कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स म्हणतो. तर कलम 29 काय सांगते, अल्पसंख्याक म्हणजे ज्या लोकांची संख्या कमी आहे, ज्यांचे समुदाय कमी आहे, तर त्यांना सुद्धा राज्यघटना काय त्यांची संस्कृती आणि धार्मिक हितसंबंध जपण्याची मुभा देते कलम 29 द्वारे. कलम 30 द्वारे काय देते, अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार त्यांना कलम 30 द्वारे देण्यात आलेला आहे. आता सगळ्यात शेवटचं जे 6वं आहे ते आहे घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. हे अतिशय टेक्निकल वर्ड आहे आणि बाबासाहेबांनी याला संविधानाचा आत्मा असे मानले आहे, कारण ते स्वतः बॅरिस्टर होते. त्याच्यामुळे बरेचसे वकील लोकांना याचं जास्त महत्त्व कळेल सामान्य नागरिकांपेक्षा. तरी आपण ते अधिकार बघूया काय काय आहेत ते. तर मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्याय व्यवस्थेला रिट जारी करण्याचे अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालय भारताच्या क्षेत्रात कोणत्याही व्यक्ती किंवा सरकार विरुद्ध मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी करू शकते किंवा रिटचे अनुसरण करू शकते. त्यामध्ये एक आहे हबिस कॉर्पस, म्हणजे हे अधिकारी किंवा एका खाजगी व्यक्तीला जारी केले जाते ज्याने एखाद्याला ताब्यात घेतले आहे, म्हणजे असं बळजबरी कुणालाही ताब्यात घेता येत नाही. दुसरा आहे मॅन्डॅमस, याचा शब्दशः अर्थ काय, कमांड, म्हणजे कुणाला बळजबरी काही काम करायला भाग पाडू शकत नाही. तिसरं आहे मनाई, उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला ही रीट जारी केली आहे. कामकाज प्रलंबित असताना ते जारी केले जाते, म्हणजे कामकाजाबद्दल मनाई उच्च न्यायालयाने जर सांगितलं तर ते मनाई हुकूम देऊ शकते.
नंतर सर्टिओरी, न्यायालय आणि न्यायाधिकरणाचा आदेश किंवा निर्णय रद्द करण्यासाठी न्यायालय किंवा न्यायाधिकरणांविरुद्धही रिट जारी केली जाते. आदेश दिल्यानंतर ती जारी केली जाऊ शकते. म्हणजे न्यायालय किंवा न्यायालय त्याच्या विरुद्ध पण आपण रिट आणू शकतो. नंतर आहे को वॉरंट. ही एक कारवाई आहे जिथे न्यायालय दाव्याच्या कायदेशीरतेची चौकशी करते. यात उच्च न्यायालय एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याला बेकायदेशीरपणे पद प्राप्त केल्यास काढून टाकू शकते. एखाद्याने बळजबरीच एखाद्या म्हणजे संस्थेवर ताबा मिळवला असेल तर त्याला पण काढून टाकण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. तर असे हे जे मूलभूत 6 अधिकार आहे आपण ते पाहिले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या संविधान जागरूकतेमध्ये तुम्ही सहभागी व्हा, जेणेकरून भारतामधील लोकशाही बळकट होण्यास मदत मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.